तुमची पण रुचक रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. रुचक राशीच्या मंडळींनो, सावध राहा. आज मी एका मोठ्या भयंकर कटाचा उलगडा करणार आहे. तुमच्या पाठीमागे एक मोठा हल्ला होणार आहे. अमुक एक नावाचा तुमचाच नातेवाईक तुमच्यावरती वाईट दृष्टी ठेवणार आहे. त्यामुळे सावध राहा, कारण गेल्या 12 वर्षापासून तो तुमच्या पाठीमागे हात धुवून लागलाय. तो तुम्हाला हसताना पाहू शकत नाही. तुमच्या घरात पैसा येणार हे देखील तो पाहू शकणार नाही. तुम्ही अनेक वर्षापासून संघर्ष करत आलात. गेल्या महिन्यात तुमचे काम वारंवार बिघडत आले आणि अनेक ठिकाणी बनत असलेले काम सुद्धा अर्धवट राहिले. यामागे सर्वात मोठं कारण आहे तीच व्यक्ती. आणि मंडळींनो, आता सावध होण्याची वेळ जवळ आली आहे, कारण येत्या 29 जुलै 2026 रोजी आषाढ पौर्णिमा म्हणजेच की गुरुपौर्णिमा आणि चतुर्मास आरंभ होत आहे. ही पवित्र पौर्णिमा 28 जुलै संध्याकाळी 6:18 सुरू होणार असून 29 जुलै रोजी 8:04 समाप्त होईल. या अत्यंत मोठ्या पवित्र पर्वकाळाच्या दिवसापासून म्हणजेच या येणाऱ्या 29 जुलै 2026च्या पवित्र काळापासून तुमचे आयुष्य तो खराब करेल असा कट त्याने रचलाय. त्यामुळे आता अजिबात हलगर्जीपणा करू नका आणि या व्यक्तीवर अंधविश्वास ठेवण्याची चूक तर अजिबातच करू नका. मंडळींनो, आजच्या जगात कोणावरही विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारण्यासारखं आहे, कारण आजचे लोक विश्वासाला पात्रच नाही. प्रत्येकाला वाटतं की मी फक्त आपणच पुढे जावं. जेव्हा आपण एखाद्या माणसाच्या पुढे जातो ना, तेव्हा त्याचा आत्मा तडफडतो. तो रोज तोंड फुगून बसतो आणि त्याच्या डोळ्यात रागाची आग ही स्पष्ट दिसते. आज मी अशाच एका तुमच्या जवळच्या नातेवाईकाचा पर्दाफाश करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला त्याच्यापासून किती मोठा धोका आहे, कारण त्याचा संबंध एक अत्यंत वाईट प्रकृतीशी व्यक्तीशी सुद्धा झालेला आहे आणि हे दोघे मिळून तुमचं आयुष्य अडचणीत आणायला जात आहे. या महिन्यात आपण खूप विचार केला आहे मंडळींनो, की आपण हे करू, आपण ते करू, पण तुमचे सर्व योजना या नातेवाईकामुळे मातीमोल होण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण काय करायचं काय नाही करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. या लोकांपासून तुम्हाला दूर कसं राहायचं आणि या गद्दाराचं नाव काय आहे, त्यासोबत तुमचं नातं काय आहे हे सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल. तेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतील, कारण तुम्ही स्वप्नातही कधी विचार केलाही नसेल की तुमचा कुणीतरी इतका जवळचा माणूस तुमच्यासोबत अशी घाणेरडी चाल खेळू शकेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये माझी पण रुचक रस आहे अशी प्रत्येकाने कमेंट करा आणि गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ही देखील कमेंट करा. ज्यांचा स्वामींवर गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे त्यांनी प्रत्येकाने ही कमेंट केलीच पाहिजे. तर मंडळीनं कमेंट केली, सबस्क्राईब पण केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी रुचक राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण हीच कलियुगाची सत्यता आहे मंडळींनो, रक्ताची नाती सुद्धा एकमेकांचा जीव घेतात. त्यामुळे याचं नाव जाणून घेऊया, त्याच्यापासून तुम्ही लांबच राहा, जेणेकरून या येणाऱ्या 29 जुलै 2026च्या गुरुपौर्णिमेपासून तुमच्या मार्गात कोणती अडचण येणार नाही, तुमचं काम बिघडणार नाही, कारण तुम्हाला धोका तर कोणाकडून नाही तर फक्त आणि फक्त या व्यक्तीकडूनच आहे. तुमचं नशीब खूप चांगलं आहे मंडळींनो, कारण या पवित्र गुरुपौर्णिमेच्या काळापासून आता राहू आणि शनीची तुमच्यावरती कृपा होणार आहे. फक्त ही एक व्यक्ती तुमच्या आयुष्यातील मोठा अडथळा ठरू शकते. जर तुम्ही तिच्यापासून दूर राहिला तर समजून घ्या की तुमचं जग आता तुम्ही जिंकलात मंडळींनो. तर तुम्ही समजून घ्या, तुम्ही जग जिंकलात आणि या जुलै 2026च्या या महिन्यात तुमचं यश तुमच्या पायाशी लोळण घालेल. पण त्याच्यापासून कसं वाचायचं, त्याचं नाव काय आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओच्या अगदी शेवटपर्यंत सोबत राहा, कारण आज मी तुम्हाला एका अशा स्त्रीचं नाव सांगणार आहे जी तुमच्या जवळ असेपर्यंत तुम्ही कधीही जीवनात यशस्वी होऊ शकणार नाही. तुमचं सुख तिच्यापाशी टिकू शकणार नाही. पैसा वारंवार तुमच्या हातून निसटून जाईल आणि एक वेळ अशी येईल की संपूर्ण कुटुंब तुमच्यापासून लांब जाईल. तुम्ही भिकेला लागाल आणि याचं मुख्य कारण म्हणजे फक्त ती एक स्त्री. तुमच्या कुटुंबातील कशा प्रकारे ती तुमच्या विश्वासाचा विश्वासघात करत आहे, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धक्कादायक सत्य सांगणार आहे.
म्हणून थोडा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नाहीतर ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरेल. जर तुम्ही आज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचं प्रत्येक काम मार्गी लागेल. तुमच्या घरावर असलेली नकारात्मक ऊर्जा संपून जाईल आणि या स्त्रीचं नाव जाणून घेऊन तुम्ही तिच्यापासून लांब राहाल. मग भविष्यात धोक्याला जागाच उरणार नाही. हे सर्व काही नीट जाणून घेण्यासाठी, आपलं भविष्य चांगलं बनवण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अगदी मनापासून शेवटपर्यंत पाहावाच लागेल. सर्वात आधी जर तुम्ही भगवान शंकराचे खरे भक्त असाल ना, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा हर हर महादेव, हर हर महादेव अशी कमेंट करून नक्की लिहा. मंडळींनो, हा व्हिडिओ वृश्चिक राशीच्या लोकांना एक सर्वात मोठा धोका आणि धक्कादायक इशारा आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून नाही, तर तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून आहे. तुमच्या पाठीमागे तुमच्यावर पूर्ण विश्वास करणाऱ्या एका नातेवाईकाने गेले 12 वर्ष तुमच्या विरोधात कट रचलाय. ती व्यक्ती तुमच्या घरातलीच तुमच्या अत्यंत जवळची आहे, जी तुमच्या प्रत्येक प्रगतीचा, यशाचा आणि सुखाचा आतून द्वेष करते. तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागे तुमच्यासाठी विषारी विचार दडले आहेत. ती तुमच्या जीवनात सातत्याने अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला त्रास देऊन तुमच्या आनंदाचा नाश करण्यासाठी ती कोणताही प्रयत्न देखील सोडत नाही. तुमच्या आयुष्यात जे काय वाईट घडत आहे त्यामागे याचं कट कारस्थानाचा हात असू शकतो. मंडळींनो, आयुष्यात जे काही नकारात्मक घडत आहे ना, त्यामागे एकच भीषण आणि भयानक कारण आहे. तुमच्या यशाबद्दल या व्यक्तीच्या मनात दडलेला तीव्र हेवा. हा हेवाच इतका खोलवर रुजला आहे की आता ते द्वेषाचे आणि सुडाचं रूप घेऊन तुमच्या जीवनाचा नाश करू पाहतोय. तुम्ही मिळालेले प्रत्येक छोटे यश, तुमच्या चेहऱ्यावरील प्रत्येक हास्य, तुमच्या घरात येणारा प्रत्येक आनंद उत्सव या बाईला सहन होत नाही. तिला तुमच्या नवीन गाडीपासून ते तुमच्या मुलांच्या प्रगतीपर्यंत तुमच्या सुखाच्या प्रत्येक क्षणावर तिची वाईट नजर आहे. मंडळींनो, हा नातेवाईक तुमच्यावरती इतकं वर्ष बारीक नजर ठेवून आहे ना, तुमच्या प्रगतीमुळे त्याच्या मनात सतत जळफाट होतोय. या भीषण हेव्यामुळे त्याचं एकमेव उद्दिष्ट आहे की तुमच्या जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टीचा संपूर्णपणे नाश करणे. तो फक्त तुमच्या धनाचा द्वेष करत नाही, तर तुमच्या कौटुंबिक सुखाचा, तुमच्या नात्यामधील, बायकोमधील, लेकरांमधील प्रेमाचा आणि तुमच्या मनाच्या शांततेचा तो सर्वात मोठा शत्रू आहे. या व्यक्तीला तुम्ही फक्त गरीब झालेले नाही, तर एकेकी आणि दुःखी झालेले पाहायचे. हा कट केवळ आर्थिक नुकसानीपुरता मर्यादित नसून तुमच्या आत्म्याला आणि मानसिकतेला त्रास देण्यासाठी रचलेला एक क्रूर हल्ला आहे. त्याचं धैर्य फक्त तुम्हाला हरवणे नाही, तर तुम्हाला पूर्णपणे संपून उद्ध्वस्त करणे हा आहे. मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला फक्त एका धोक्याची जाणीव करून देणार नाही, तर तुमच्या डोळ्यावरून अंधाराची पट्टी काढून सत्याचा शोध घेण्यास मदत करेल. तुमच्या आयुष्यात अचानक मंडळींना उद्भवणाऱ्या प्रत्येक नकारात्मक घटनेमागे, मग ती तुमच्या कामातील अडथळे असो, नात्यामधील अचानक वाढलेले गैरसमज असो किंवा तुमच्या आरोग्यावर होणारे परिणाम असो, या सर्वांमागे एकच शत्रुदार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला अदृश्य शत्रूची ओळख करून देणारा सर्वात मोठा पुरावा. मंडळींनो, मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा पुरावा देखील ठरेल. तुम्ही गेले काही काळापासून तुमच्या आयुष्यात काहीतरी चुकीचं घडत असल्याचा अनुभव येतच असेल ना. मंडळींनो, वृश्चिक राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, शांत असताना मानसिक अवस्था तुम्हाला जाणवत असेल. घरात असलेले सततचे वाद आणि कितीतरी प्रयत्न केले तरी हाती अपयश येतं. ही सर्व लक्षणे त्या कट कारस्थान महागाचे परिणाम आहेत. मंडळींना, हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या पाठीमागे काम करणाऱ्या त्या अदृश्य शक्तीचा मुखवटा फाडण्यास मदत करेल. तुम्ही ज्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवता त्या व्यक्तीच्या बोलण्यात, वागण्यात लपलेले सूक्ष्म संकेत हा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. हे संकेत तुम्हाला तुमच्या मनातील संशयाचे धागे सोडून देतील. तुमच्या जीवनाचा ताबा परत तुमच्या हातात घेण्यासाठी ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. मंडळींनो, ही फक्त एक भविष्यवाणी नाही, तर तुमच्यावर झालेल्या हल्ल्याचा पर्दाफाश करणारी एक निर्णायक माहिती आहे. आता तुम्ही जागे झाले पाहिजे आणि तुमच्यावर वार करण्याची संधी शोधत असलेल्या त्या शत्रूला वेळीच ठेचून काढले पाहिजे. मंडळींनो, या भयानक कथेच्या आणि व्हिडिओच्या केंद्रस्थानी एक अशी स्त्री आहे जिने केवळ तुमच्या आयुष्यावरच नाही, तर तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर विषारी आणि वाईट नजर ठेवली आहे. ही केवळ एक साधी नजर नाही मंडळींनो, तर एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा आहे जी तुमच्या घरात विषारी वायूसारखी हळूहळू पसरत आहे. तिच्या दृष्टीपेक्षा तुमच्या घरातील सुख, शांती, समृद्धीचा नाश करण्याचा प्रयत्न केला जातोय. मंडळींना, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक
आणि शेअर नक्की करा, कारण तुमचं एक लाईक मंडळींनो तुमच्यावरती, तुमच्या मुलांबरोबरती सुखाचा वर्षाव करेल. मंडळींनो, ही स्त्री एका शांत छायासारखी तुमच्या आयुष्यावर नजर ठेवून आहे बरं का. तुम्ही कधी बाहेर जाता, कधी परत येता, तुमच्या घरात काय घडत आहे, तुमच्या कुटुंबात किती आनंद आहे, यावर तिची बारीक नजर असते. मंडळींनो, तिच्या याच वाईट नजरेमुळे तुमच्या घरात एक अव्यवस्थित सततचे वाद आणि नकारात्मक ऊर्जा जाणू लागते. आणि वृश्चिक राशीचे जातकांनो, हे तुम्ही खूपच अनुभवलं असेल. असे मंडळींनो, तुमच्या नवऱ्या बायकोमध्ये भांडणे, सतत तुमची मुलं किंवा तुमच्या आईवडील बायकोमध्ये आजारी पडतात, अशी घरामध्ये अचानक आलेले सुख डायरेक्ट दुःखात मिसळते. आलेला पैसा घरामध्ये टिकत नाहीये, पूर्णपणे घरामध्ये भांडणं, कुठलंही शुभ कार्य घरामध्ये होत नाहीये, सतत किरकिर किंवा लेकरं बाळ आपले सतत आजारी पडत आहे. एखादं पैशाचं काम चालू आहे तर त्या पैशाच्या कामामध्ये 17 विघ्न येत आहे, किंवा आपलं कुठेतरी आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यामध्ये प्रचंड विघ्न येत आहे, की आपल्या सुखादुःखामध्ये सुद्धा आपल्याला कुणी साथ देत नाही. आपल्याला जाणवते की आपल्या पाठीमागे काहीतरी चालू आहे, आपल्याविषयी कुणीतरी काहीतरी आपलं वाईट चितत आहे. हे जे आहे तर हे तुम्हाला जाणवत असेल. मंडळींनो, हे वातावरण होतं ते हळूहळू नाहीसं होत आहे. तुमचं घर जे एक शांततेचं ठिकाण होतं ना, ते आता एक रणभूमी बनलंय, जिथे कोणतेही कारणाशिवाय वाद होतात, शांतता नाहीशी होते. या वाईट नजरेचे परिणाम फक्त मानसिक नाही तर शारीरिक सुद्धा आहेत. मंडळींनो, घरात ठेवलेल्या वस्तू लवकर खराब होणे, घरातली झाडे वाळून जाणे किंवा घराला नेहमीच एक प्रकारचं जडपण जाणणे, की त्या वाईट नजरेचे लक्षण आहेत. लक्ष्मीचा टाईम म्हणजेच की तीही सांजाला घरामध्ये किरकिर असणे, किंवा तीही सांजाच्या वेळी आपल्या घरामध्ये एखादी मांजर हिवळणे, किंवा आपल्या घरामध्ये सतत किरकिर किंवा पैसा घरामध्ये दिवाबत्तीच्या टायमाला बाहेर जाणं, हे सर्व त्या बाईच्या वाईट नजरेमुळेचे हे लक्षण आहेत. ही अदृश्य शक्तीची नजर तुमच्या आयुष्याला आणि घराला आतून पोखरत आहे. मंडळीनो, ही गोष्ट वेगळीच ओळखणे आणि तिच्यापासून स्वतःचं रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जोपर्यंत ही वाईट नजर तुमच्यावर आहे ना, तोपर्यंत तुमच्या घरात शांतता आणि समृद्धी कधीच परत येणार नाही. अखेर त्या अदृश्य शत्रूचा मुखवटा फाडण्याची वेळ आलीच आहे. तुमच्या आयुष्यात गेले अनेक वर्ष जे काही दुर्दैव अडथळे येत होते ना, त्यामागं एकच व्यक्तीचा हात होता आणि तिच्या नावामध्ये तुमच्या सर्व दुःखाचे मूळ दडले होते. हा व्हिडिओ तुम्हाला त्या व्यक्तीच्या नावाबद्दल एक निर्णायक, अत्यंत महत्त्वाचा संकेत देतोय, जो तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दडलेल्या सत्याची खरी ओळख करून देईल. मंडळींनो, तुमच्या सर्व दुर्दैवाचे सूत्रधार असलेली ती स्त्री, तिच्या नावाबद्दल मी तुम्हाला सांगते, अत्यंत महत्त्वाचा संकेत देते. मंडळींनो, त्या स्त्रीचं नावाचं पहिलं अक्षर आहे य र स म. या अक्षरापासून सुरू होते. हा केवळ एक साधा संकेत नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या विश्वासघाताचा पुरावा आहे. वृश्चिक राशीच्या जातकांना लक्षात घ्या, या अक्षराच्या नावाच्या स्त्रिया तुमच्या आयुष्याला उद्ध्वस्त करू पाहतात. हे अगदी तुमच्या खूपच जवळचे नातेवाईक आहेत. हे अक्षर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतीलच आणि तुमच्या दुःखाची सुरुवात कुठे झाली हे देखील स्पष्ट करेल. ज्या क्षणी तुम्हाला ती व्यक्ती लक्षात येईल, तुमच्या मनाला एक मोठा धक्का बसेल. तुम्हाला हे जाणेल की तुम्ही ज्या व्यक्तीवरती सर्वात जास्त विश्वास ठेवला होता, जी तुमच्या प्रत्येक सुखदुःखासोबत असल्याचा भास देत होती, तीच तुमच्या जीवनाचा नाश करू पाहते. हे सत्य तुमच्या मनाला थरथरून टाकेल, पण हे सत्य आहे मंडळींनो. हे सत्य तुम्हाला तुमच्या आयुष्याचा ताबा पुन्हा घेण्यासाठी ताकद देईल. तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर बारीक नजर ठेवा. या संकेताशी जोडणाऱ्या व्यक्तीला ओळखा, कारण ही व्यक्ती तुमच्यासाठी एक बॉम्बसारखी आहे, जी कधीही तुमच्यावरती मोठा हल्ला करू शकते. या निर्णय क्षणी तुम्ही जागे व्हा आणि तुमच्यावर वार करणाऱ्या शत्रूला ओळखणे अत्यंत महत्त्वाचं आहे. मंडळींनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग, ही येणारी गुरुपौर्णिमा 29 जुलै आषाढ पौर्णिमा म्हणजेच की गुरुपौर्णिमा अतिशय विलक्षण आहे. ज्योतिषशास्त्रात आणि आध्यात्मिकता गुरुपौर्णिमेला गुरुतत्वाचं खूप मोठे आणि अनन्यसाधारण महत्त्व असतं. गुरु हा जीवनातील अंधार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवतो. वृश्चिक राशीचा सूर्य आणि चंद्र राशीचा विचार केला तर तुमच्या राशीच्या चक्रात गुरुग्रहाचे देवगुरु बृहस्पती आणि शनिदेवाचे स्थान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. या पवित्र दिवशी शनी महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि या शत्रूचा पूर्ण पराभव करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावून गुरुचरणाचे ध्यान नक्की करा. आता पहा मंडळींनो, एक उपाय सांगते गुरुपौर्णिमेचा. हा उपाय प्रत्येक महिलांना, ताईंना माहिती असेल, दादांना पण माहिती असेल. तुम्ही हा उपाय केला आहे की मला माहिती नाही. जर तुम्ही केला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा.
तर हा मंडळीनं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वृश्चिक राशीच्या मंडळींना शेअर करा. त्यांना सुद्धा या व्हिडिओचा या माहितीचा त्यांना लाभ नक्की घेता येईल. मंडळींनो, त्या अदृश्य शत्रूचा, त्या स्त्रीचा वाईट नजरेचा आणि कोणत्याही नकर्मक कृत्य प्रकृतीचा प्रभाव मुळापासून उखडून टाकण्यासाठी मी तुम्हाला सर्वात प्रभावी अंतिम महाउपाय सांगणार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आपल्याला संकट येतं तेव्हा आपल्या रक्षणासाठी सर्वात आधी धावून येते ती म्हणजे आपली कुलदेवता. जोपर्यंत कुलदेवत किंवा कुलदेवी प्रसन्न नसते तोपर्यंत बाहेरील कोणतेही उपाय लागू होत नाही. मंडळींनो, हा उपाय वृश्चिक राशीच्या घरातील प्रत्येक स्त्रीने किंवा घरातल्या ज्येष्ठ स्त्रीने करायला पाहिजे. मंडळींनो, हा उपाय तुम्ही येणाऱ्या 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकता. किंवा जर काही कारणास्तव त्या दिवशी जमलंच नाही तर या संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. कुलदेवतेची ओटी भरणे, घरावर असलेले सर्व वाईट शक्ती किंवा शत्रुबाधा किंवा नजरबाधा किंवा नकर्मक गोष्टी, नकर्मक नजर जागच्या जागी भस्म होते. तर पहा मंडळींनो, तुमच्या कुलदेवताच्या आवडच्या रंगाचा मी तुम्हाला एक उपाय सांगते. तर उपाय तुम्ही नक्की आवर्जून लक्ष द्या. तुम्हाला कुलदेवतेची ओटी भरायची आहे, म्हणजेच की आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा आवडीचा जसं की लाल हिरवा रंगाची साडी किंवा तुम्ही पीस घ्या, नारळ घ्या, शेंडी असलेलं चांगलं पाणी असलेलं नारळ घ्या, तांदूळ घ्या, ओटी भरण्यासाठी अखंड तांदूळ असले पाहिजे, 5 प्रकारचे फळे, विड्याचे पाणी आणि सुपारी, हळद, कुंकू, बांगड्या आणि सौभाग्याचं लेणं. हा उपाय करण्यासाठी घरातील स्त्रियांनी सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ स्नान करून शुद्ध जर तुमच्या कुलदेवतेचे मंदिर जवळ असेल तर मंदिरात जाऊन ओटी भरावी किंवा दूर असेल तर आपल्या घरातील देवाऱ्यासमोरच कुलदेवताचे ध्यान करून हा उपाय करावा. सर्वात आधी देवाऱ्यासमोर विडा सुपारी ठेवून कुलदेवतेची मनोभावे पूजा करावी. त्यानंतर जो खण तुम्ही आणलाय तर ते त्रिकोणी आकारातला घडी करून घ्यावा आणि त्यावर नारळ किंवा नारळाची शेंडी देवाचं दर्शन असावे. यानंतर त्या खणावर आणि नारळावर मुठभर तांदूळ, हळदी, कुंकू, वटीचं सामान, बांगड्या आणि फळे अर्पण करावेत. यात घरातील प्रत्येक ज्येष्ठ किंवा सौभाग्यवती स्त्रीने ही ओटी आपल्या दोन्ही हाताजवळ धरून कुलदेवतेच्या चरणीशी अर्पण करावे आणि डोळे बंद करून देवीला प्रार्थना करावी की हे कुलदेवते, माझ्या घराची रक्षणकीर्ती तूच आहेस. गेले 12 वर्ष जो शत्रूची स्त्री आमच्या पाठीमागे वाईट कृत्य करत आहे तिची वाईट नजर आणि नकर्मक ऊर्जा माझ्या कुटुंबावर कायमची दूर कर आणि आम्हाला तुझ्या कृपेचे कवच दे. यानंतर देवीची आरती करावी. हा आषाढ महिन्यातील आणि गुरुपौर्णिमेचा उपाय इतका शक्तिशाली आहे की यानंतर तो शत्रू तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. तुम्ही आता तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शत्रूला ओळखलं आहे आणि त्याच्यापासून बचाव करण्यासाठी प्रभावी उपाय जाणून घेतलाय. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मंडळींनो, हा संघर्ष तात्पुरता नाही. तुमच्या पाठीमागे गेले 12 वर्ष कट रचणाऱ्या व्यक्तीला थांबवणं तसं सोपं नाही. त्यामुळे नेहमी सतर्क आणि जागरूक राहण्याची गरज आहे. मंडळींना, हा व्हिडिओ तुम्हाला फक्त एक धोका दाखवत नाही तर तो धोका कसा टाळायचा आणि तुमच्या जीवनाचा ताबा पुन्हा तुमच्या हातामध्ये घेण्यासाठी एक संपूर्ण मार्ग दाखवते. तुमच्या आजूबाजूच्या लोकांवरती लक्ष ठेवा, तुमच्या जवळच्या नातेवाईकांवरती लक्ष ठेवा. तुमच्या घरात नकर्मक ऊर्जा पसरून देऊ नका आणि तुम्ही ही ओटी भरण्याचा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. वृश्चिक राशी जातक म्हणून आता आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या ताईंना, तुमच्या बहिणींना, सर्वांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यांना देखील या व्हिडिओमध्ये जी काही माहिती आहे तर त्यांना त्यांचा लाभ घेता येईल. तर मंडळींनो, तुम्ही पण तुमच्या भागामध्ये आषाढ महिन्यामध्ये कुलदेवतेची ओटी भरतात का? भरत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळींनो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. आणि हो मंडळी, एक महत्त्वाची गोष्ट, जर एखाद्या स्त्रीला मासिक धर्म आला असेल तर तुम्ही पुढच्या मंगळवारी किंवा आषाढाच्या महिन्यामध्ये कधीही तुम्ही कुलदेवताची, तुमच्या देवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता. मंगळवारी भरा, शुक्रवारी भरा, कधीही भरा, पण जास्त करून मंगळ आणि शुक्रवारी तुम्ही तुमच्या कुलदेवतेची ओटी जी आहे तर ती भरू शकता. तर पहा मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर भेटू असेच